तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर आता फोटोकॉपी रिव्होल्यूशन स्टार्ट झालेलं आहे, तुम्हाला माहितीच आहे। तर आता कशा प्रकारे अप्लाय करायचं तर पूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। कारण भरपूर सारे मुलांनी काही चूक केलेली, 3 सब्जेक्ट सिलेक्ट झालेले चुकून। आता त्यांना माहिती नाही की त्यांचं पेमेंट सुद्धा झालेलं असणार, त्यांना टाकायचं होतं 1 सब्जेक्टवर 3 सब्जेक्ट सिलेक्ट झाले होते। तर आता हा व्हिडिओ पूर्ण बघा, भरपूर सारे नवीन मुलं असे आहे की ज्यांना अजून माहितीच नाही आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच समजेल, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर चला कुठलाही टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू। तर ही प्रोसेस काय एवढी अवघड नाही, एकदम सोपी प्रोसेस आहे आणि मराठी भाषेमध्ये सांगणार आहे तुम्हाला, म्हणजे लहान बसून ते मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांना समजणार आहे हा व्हिडिओ। तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं, आता क्रोमवरती यायचं, आपल्या मोबाईलवरती करू शकता किंवा तुम्ही लॅपटॉपवरती सुद्धा करू शकता। तर सगळ्यात पहिले या वेबसाईटवरती SPP डॅशबोर्ड असं सर्च करायचं। तर इथं लॉग इन स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम, तर पहिल्याच वेबसाईटवर क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर इथं असा फॉर्म येतो। तर लॉग इन बाय, आता तुम्ही याच्यावरती लॉग इन कशाने केलं होतं, मोबाईल नंबरने केलं असेल तर मोबाईल नंबर टाका आणि पासवर्ड तुमचा टाकून घ्या। त्यानंतर इथं कॅप्चा फिलअप करा 55678। तर माझा कॅप्चा असा आलेला आहे, तुमचा वेगळा कॅप्चा येणार आहे, प्रत्येकाचा कॅप्चा वेगवेगळा येत असतो, लक्षात ठेवा। तर इथं लॉग इन करून घ्यायचं। सगळ्यात पहिले डॅशबोर्डवरती लॉग इन केल्यानंतर इथं आता अप्लाय फॉर सर्टिफिकेट असा ऑप्शन आहे, त्यानंतर अप्लाय फॉर मायग्रेशन, त्यानंतर UPI ID ABC ID आणि फोटोकॉपी रिव्होल्यूशन। तर आता इथं हे ऑप्शनवरती क्लिक करायचं सरळ। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अप्लाय फॉर फोटोकॉपी, तर फर्स्ट इयर, सेकंड इयर, लास्ट इयर कोणचं पण इयर असू तर तुम्ही इझिली अप्लाय करू शकता। हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर अप्लाय फॉर फोटोकॉपी इथं ऑप्शन आपलं असं दिसतं, त्यानंतर खाली इथं पेंडिंग आणि व्ह्यू सब्जेक्ट। तर एक सब्जेक्ट मी आता फोटोकॉपीला टाकलेला आहे, तर बघू शकता क्लाउड कॉम्प्युटिंग सब्जेक्ट आहे। ज्यांना पण क्लाउड कॉम्प्युटिंग थर्ड इयरवाले ते बघू शकता। तर क्लाउड कॉम्प्युटिंग आता इथं टाकलेलंच आहे मी, इथं तुम्ही बघू शकता। तर याचं पेमेंट राहिलेलं आहे, ते पेमेंट केल्यानंतर इथं पेंडिंग स्टेटस, इथं ते अप्रूव्ड स्टेटस होतं। तर सगळ्यात पहिले आता फोटोकॉपीला कशा प्रकारे टाकायचं, तर अप्लाय फॉर फोटोकॉपी असं इथं ऑप्शन दिसतं, त्यावर तुम्हाला सरळ क्लिक करायचं आहे आणि इथं प्लीज सिलेक्ट एक्झाम सेक्शन। तर आता एक्झाम सेक्शन तुमचं काय असणार आहे, मार्च एप्रिल। त्यानंतर प्लीज सिलेक्ट कोर्स, तर इथं जो कोर्स असेल तो टाका। TE आता सध्या AIDSचा आहे, AIDSची ब्रँच आहे, तुमची IT कॉम्प्युटर काय असेल ती इथे येणार आहे। तर आता इथं 2 सब्जेक्ट तुम्हाला मी टाकून दाखवतो फोटोकॉपीला। तुम्हाला जे सब्जेक्ट टाकायचे इथं सरळ तुम्हाला सिलेक्ट करायचे असतात, तर इथं फोटोकॉपी ऑप्शन असतं। तर आता 2 सब्जेक्ट मी सिलेक्ट केले, डेटा सायन्स, त्यानंतर ANN सब्जेक्ट सिलेक्ट केलेला आहे। तर इथं मला 39 आणि 37 मार्क्सचे। तर आता सबमिट करून दिलेलं आहे इथं मी। तर आता सबमिट केल्यानंतर असा इथं फॉर्म आपल्याला तो सगळे रूल्स वगैरे तुम्ही वाचू शकता, PDF डाउनलोड करू शकता। इथं सगळे सर्क्युलर नंबर इथं बघू शकता, तुम्ही सगळं रीड आउट करू शकता। आणि त्यानंतर आपल्याला खाली इथं परमिशनचं ऑप्शन वगैरे येतं। तर आता त्यानंतर आपल्याला खाली येऊ शकता, खाली बघू शकता आय हॅव रीड ऑल द प्रोव्हिजन्स कंटेन इन द सर्क्युलर नंबर 188 ऑफ 2023। तर इथं सगळं रीड केलं असेल तर इथं परमिशन देऊ शकता तुम्ही ग्रँट। तर इथं परमिशन आता मी टिक करतो जे। तर आता बघू शकता खाली काय ऑप्शन आपला चालू झालं, सबमिट ॲप्लिकेशन असा आपला ऑप्शन इथं चालू झालेलं आहे। त्यानंतर एडिटचं ऑप्शन आहे, जर तुम्हाला वाटतंय की आता मला एकच सब्जेक्ट टाकायचा किंवा 2च टाकायचे तर इथं तुम्ही एडिटसुद्धा करू शकता, पण एकदा जर सबमिट केला तर एडिट करू शकत नाही, हे लक्षात राहू द्या। भरपूर सारे मुलं हीच चूक करून बसता। तर इथं तुम्ही एडिट करू शकता आणि एडिट केल्यानंतर आता एडिट जर पूर्ण झाले असेल, जो सब्जेक्ट टाकायचा तोच सिलेक्ट करा, नाही तर अदरवाईज तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे, फालतूचे तुमचे पैसे जातील, युनिव्हर्सिटी कमवायलाच नाही गेले। तर लक्षात ठेवा, इथं सबमिट ॲप्लिकेशनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, सगळं चेकआउट करून घ्या एकदा नीट आणि त्यानंतरच मग सबमिटवर क्लिक करा। सबमिटवर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता प्लीज क्लिक ऑन मेक पेमेंट बटन फॉर फर्दर प्रोसेसिंग असं ऑप्शन इथं येतं। त्यानंतर इथं आता तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे तुमचं। तर सगळ्यात पहिले इथं पेमेंट करायचं आहे तुम्हाला। आता सब्जेक्ट बघू शकता खाली 2 सब्जेक्टचं आता इथं पेमेंट आहे, तर 2 सब्जेक्टचं पेमेंट मी केलं। तर त्यानंतर माझा फोटोकॉपीला हा पेपर पडणार आहे, नाहीतर पेपर पडणार नाही। तर पेमेंट करा। सगळ्यात पहिला असा डॅशबोर्ड दिसतो, पेमेंटवर क्लिक केल्यानंतर त्यानंतर इथं बँक ऑफ महाराष्ट्र असं सिलेक्ट करायचं आणि प्रोसीड करून द्यायचं सरळ। प्रोसीड केल्यानंतर पेमेंट तुम्हाला कशाने करायची, इथं भरपूर सारे दिले, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI ID। तर UPI ID ने करा, एकदम इझी जाईल तुम्हाला। UPI ID इथं QR कोड वगैरे देतो त्यांचा। तर 430 रुपये बघू शकता, 430 रुपये फक्त 2 सब्जेक्ट सिलेक्ट केले, 450 रुपये इथं जवळपास झालेले आपली 450 झालेलीची। तर किती पैसे लागतात। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आता तुम्ही जर हे पेमेंट करायला गेले तर पूर्ण पेमेंट करा आणि मग बॅक या। पेमेंट झाल्यानंतर बॅक काय यांचं पेमेंट होतं, बॅक आल्यानंतर तिथं काय दाखवतं की पेमेंट आपलं झालेलं नाही, असं पेमेंट फेल्ड येतं। तर असं नका करू, पेमेंट पूर्ण करा आणि मगच तिथं बॅक या। आणि बॅक आल्यानंतर इथं बघू शकता तुमचं अप्रूव्ड असं स्टेटस तुम्हाला दिसतं। तर अप्रूव्ड दिसल्यानंतर आपली फोटोकॉपीला पडलेला आहे पेपर, आणि पेपर कधी येतो तर ते तुम्हाला मी सांगणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तुमचा पेपर कधी येतो, भरपूर सारा मला डाऊट असेल की आता आपला फोटोकॉपी टाकलेला आहे पण पेपर कधी येईल, तुमचा पेपर कधी येणार हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। एकदा ही प्रोसेस पूर्ण करून टाका आणि आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट केल्या त्या
त्या कमेंटचा रिप्लाय अजून मी दिलेला नाही, तर एक व्हिडिओ मी करणार आहे लवकरच आपला व्हिडिओ, याच्यानंतर तोच व्हिडिओ असणार आहे. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डाऊट असेल तर त्या व्हिडिओमध्ये पूर्ण डाऊट तुमचे विचारून घ्या, काय डाऊट असेल, कारण एकदाच मी तुमचे डाऊट सगळे क्लिअरच करणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, कारण भरपूर साऱ्या मुलांना माहिती नाही की कशाप्रकारे फोटोग्राफीला अप्लाय करायचं असतं. तर अशी प्रोसेस केली तर तुमचं पूर्ण प्रोसेस होतं अप्लाय कशाप्रकारे करायचं. आणि रिव्होल्युशन नंतर स्टार्ट होतं, तर टेन्शन नका घेऊ. रिव्होल्युशन ज्यावेळेस स्टार्ट होईल त्यावेळेस रिचेकिंगला तुमचे पेपर टाकायचे असतात, कारण ही प्रोसेस फक्त एकच आहे. हा टप्पा आता पहिला झाला. फोटोग्राफी बोलवल्यानंतर मग तुला 30 सरांना दाखवावं लागणार, कारण रूल चेंज झालेले कॉलेजमध्ये. तर रूल काय चेंज झाले ते सुद्धा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला. तर चला, हा व्हिडिओ जर आवडला तर तेवढं चॅनलला लाईक करून जा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काय मस्त राहा.